कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या मुख्य बाजारामध्ये आज डाळिंब व टोमॅटोची लिलावाची या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला। आज डाळिंबाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 168 क्रेटची आवक या ठिकाणी झाली। अजूनही दिवसभरामध्ये क्रेटची आवक या ठिकाणी होणार आहे। आज सकाळच्या सत्रामध्ये जवळपास 1800 रुपयापासून ते 4100 रुपयापर्यंतचा बाजारभाव या ठिकाणी या डाळिंबाला मिळाला आणि निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर डाळिंब आणलं होतं, चांगल्या क्वालिटी डाळिंब तर आहेच, पण अजूनही प्रतवारी करून जर डाळिंब आणले तर अजूनही शेतकऱ्यांना चांगला भाव या ठिकाणी मिळेल। तसेच टमाट्याची पण या ठिकाणी लिलावाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली। आज टोमॅटोची सुरुवात असताना क्रेट आता ही दिवसभर आवक या ठिकाणी चालू असते, पण टोमॅटोला पण जवळपास 1500 रुपये हायेस्ट रेट आणि कमीत कमी जवळपास 750 रुपये असा बाजारभाव या ठिकाणी मिळाला। शेतकऱ्यांना निश्चित या ठिकाणी बाजार समितीमध्ये सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्याचा फायदा या ठिकाणी होतो, परंतु शेतकरी बांधवांनी सुद्धा अजूनही माल प्रतवारी करून आणला तर त्याला चांगले बाजारभाव मिळण्यास या ठिकाणी त्याला म्हणजे संधी त्या ठिकाणी आहे। व्यापारी वर्ग पण शेवटी मालाची प्रतवारी पाहून या ठिकाणी भाव देत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी पण प्रतवारी करून माल आणावा आणि 2 पैसे आपल्याला कसे चांगले मिळतील या दृष्टीने बघावं एवढी शेतकऱ्यांना पण विनंती करतो। ड्रॅगन फ्रूटचं पण आवक आपल्याकडे या ठिकाणी झाली आणि बाजार समितीमध्ये आता फळांचं मार्केट म्हणून लासलगाव बाजार समिती नावारूपाला येते। मागच्या वर्षी पण इतर फळं या ठिकाणी आली होती, याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट असेल किंवा इतरही फळांची आवक झाली तरीही या ठिकाणी बाजार समितीमध्ये लिलावाची जी काही सुविधा आहे ती ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध आहे। व्यापारी सर्व प्रकारची फळं घेण्यासाठी या तयार आहेत, त्यामुळे भविष्यात अशी इतर फळं आली तर निश्चित बाजार समितीवर शेतकऱ्यांना या दृष्टीने फायदा होईल। शेतकऱ्यांनी चांगला माल या ठिकाणी आणावा।